नमस्कार बंधू आणि भगिनींनो आणि सर्व कंपन्या, मोठमोठे हॉटेल्स, स्थानिक या सर्वांसाठी मी आज बोलत आहे। बऱ्याच स्थानिक लोकांच्या समस्या मी पाहिल्या। आज हिंजवडी IT पार्क, बाणेर, हिंजवडी, मान, बोडकेवाडी, मारुंजी जर आसपास जर आपण पाहिलं तर बऱ्याच स्थानिकांच्या जमिनी गेल्या आहेत आणि तेथील लोक भूमिहीन झाली। काही लोकांना तर जमीन सुद्धा राहिली नाही, काही लोकांना थोडीफार राहिली आणि जी राहिली ती पण पावसावर अवलंबून राहिली। म्हणजे मला काय सांगायचंय, जर इथं परदेशातून कंपन्या येतात आणि स्थानिकांना काम देण्यासाठी जर टाळाटाळ करीत असेल तर स्थानिक व्यक्ती त्यांचा उदरनिर्वाह कसा करणार? मी आज जे मोठमोठे हॉटेल आहेत, 5 स्टार, 7 स्टार, 3 स्टार, त्याच्यामध्ये मी मॅरिट हॉटेल, विवांता हॉटेल, असे अनेक हॉटेल्स आहेत की ह्या हॉटेलनी स्थानिकांना कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे। त्याच्यानंतरून साई लाईफ सायन्स कंपनी आहे, इन्फोसिस आहे, विप्रो कंपनी आहे, अशा कित्येक तरी कंपन्या आहेत की कंपन्यांची नावं घेऊन तेवढी कमी आहे। पण मी या प्रत्येक कंपनीला विनंती करतोय, आपण स्थानिक व्यक्तींसाठी काहीतरी थोड्या प्रमाणात काम स्थानिकांना द्यावं आणि स्थानिक व्यक्तीची व्याख्या काय ती पण जाणून घ्यावी। स्थानिक म्हणजे काय की तो इथं राहतो म्हणून स्थानिक नाही, की ज्याचा जन्म इथं झालाय, ज्याची जमीन गेले तो स्थानिक। आणि कंपन्या किंवा हॉटेल्स मी पाहतो की बऱ्याच वेळा जाताना त्यांचा एक अभ्यास असतो की आम्ही हे जे काम दिलंय इथल्याच व्यक्तीला दिलंय आणि हे सगळं त्यांना माहीत असतं। ठीक आहे, तो व्यक्ती तिथं राहतो पण तो स्थानिक नाहीये हे सगळं त्यांना माहीत असतं, पण तरी सुद्धा ते स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न करतात। माझी विनंती आहे या सगळ्या हॉटेल्स कंपन्यांना, सर्व इंडस्ट्रीला, सर्व IT पार्कला की आपण स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्या, त्यांची क्षमता चेक करा, त्यांची कुवत चेक करा आणि त्यांची पात्रता चेक करून त्यांना त्या पद्धतीचं काम देण्यात यावे अशी मी विनंती करतोय। बऱ्याचशा स्थानिकांच्या समस्या आहेत, भविष्यामध्ये हे स्थानिक मिळून आपल्या कंपनीकडे आंदोलन करण्यासाठी यावं नाही असं जर वाटत असेल तर आपण कुठेतरी त्यांना काम देण्यात यावे आणि कुठेतरी त्यांना त्यांच्यावर झालेला अन्याय हा दूर करून त्यांना न्याय देण्यात यावा अशी मी स्थानिक सर्व कंपन्यांना विनंती करतोय की तुम्ही निश्चितच मदत करसाल अशी मी अपेक्षा ठेवतो। आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहेत, सर्व स्थानिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करील असं मला तरी वाटतंय। म्हणून मी या इथे थांबतो आणि भविष्यात आपण स्थानिक व्यक्तींना तुम्ही चांगल्या प्रकारे काम देसाल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि या इथे थांबतो। धन्यवाद।